Hello student, welcome to my channel. Today we are going to start a new topic, chemical thermodynamic. Okay, so this topic is important. It carry 6 marks without option, and with option it carry 8 marks. Okay, and this topic is theoretical based, so many concepts are there and also few examples. So the topic is conceptual topic. So let us start with thermodynamics. What do you mean by thermodynamic? Therm means heat. Okay, therm means heat, which is a form of energy. Hmm? Which is a form of energy, and dynamics means motion or movement. Motion or movement. So the moment of the motion due to heat in chemical process or transformation is called chemical thermodynamic. Okay, this is our new revised syllabus, and in this syllabus we have a windows, okay, called can you recall. So there is a question in can you recall, how do you define energy? How do you define energy? So what do you mean by energy? So it is a capacity of a body to do work. It is a capacity of body to do work. ओके, एखाद्या बॉडीची कार्य करण्याची क्षमता किंवा काम करण्याची क्षमता जी आहे त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असं म्हणतो. ओके, सो अँड द एनर्जी हॅज सो मेनी डिफरंट टाईप्स. एनर्जीचे आपण बरेचसे टाईप्स बघितले आहेत. मला वाटतं आपण 9वीमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं आहे. त्यामध्ये आपण स्टडी केलं आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी आपण क्रिएट करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. सो वन फॉर्म ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर इन टू द अनदर फॉर्म. एका प्रकारची एनर्जी ही दुसऱ्या प्रकारामध्ये काय केली जाते? ट्रान्सफर केली जाते. ओके, सो त्यामध्ये तुम्ही स्टडी केले, देर आर सो मेनी डिफरंट टाईप ऑफ एनर्जीज. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, देन इलेक्ट्रिकल एनर्जी, radiant energy, mechanical energy. Okay, there are so many different type of energies, and these energies are interconvertible. Energy कशा आहेत? Interconvertible आहेत. Means the one form of energy is converted into another form. For example, water stored in a dam has a potential energy. ओके, जे डॅममध्ये आपण वॉटर स्टोअर करतो किंवा रिझर्वॉयरमध्ये वॉटर स्टोअर केलेलं असतं त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. अँड वेन इट फॉल डाऊन द पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. जेव्हा ते डॅममधून काय होतं? फॉल होतं, आउटलेटमधून काय होतं? फॉल होतं, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी इज ट्रान्सफर इन टू कायनेटिक एनर्जी. ओके, वेन इट फॉल ऑन द टर्बाईन, जेव्हा ते टर्बाईनवर फॉल होतं, देन इट प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. मीन्स कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर ना? मग समजा इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज टू सपोज ड्राईव्ह द फॅन ड्राईव्ह करायला जर आपण वापरली, देन द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो दिस मेनी डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज आर इंटरकन्व्हर्टेबल. एकामधून दुसऱ्यामध्ये काय होतं? त्याचं ट्रान्सफर होतं, बट इट कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. ओके, दॅट मीन्स द वन फॉर्म ऑफ एनर्जी वेन disappear, the same amount of energy must be appear in another form. Okay, and this quantitative relationship is studied in thermodynamics. So thermodynamic deals with the quantitative study
of the many different form of energies. Okay. ओके. सो थर्मोडायनॅमिकमध्ये क्वांटिटेटिव्ह स्टडी केली जाते. किती अमाऊंटमध्ये एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झाली किंवा एनर्जीमध्ये चेंज झाला, हा थर्मोडायनॅमिकमध्ये स्टडी केला जातो. ठीक आहे. वी नो दॅट द मॅटर हॅज 3 स्टेट. आपण स्टडी केलं 11वीला. मॅटर हॅज 3 स्टेट: सॉलिड, liquid and gas. These are the three state of matter and these are interconvertible. हे कशा आहेत? इंटरकन्व्हर्टेबल आहेत. मीन्स सॉलिड स्टेट ऑफ द मॅटर इज ट्रान्सफर इन टू द लिक्विड स्टेट ऑन हिटिंग. आपण हीट केल्यानंतर सॉलिड जे आहेत ते काय होतात, लिक्विडमध्ये ट्रान्सफर होतात. अँड ऑन फर्दर हिटिंग लिक्विड इज टर्न इन टू किंवा ट्रान्सफर इन टू गॅसेसमध्ये ट्रान्सफर होतात. रिव्हर्सिबली रिव्हर्स जर आपण गेलो तर गॅसेस आर टर्न इन टू लिक्विड ऑन कूलिंग. कूल केल्यानंतर गॅसेस हे लिक्विडमध्ये ट्रान्सफर होतात अँड लिक्विड ऑन कूलिंग ट्रान्सफर इन टू सॉलिड. सो दिस 3 स्टेट आर इंटरकन्व्हर्टेबल अँड दिस चेंज इज ऑकर ड्यू टू चेंज इन हीट किंवा चेंज इन टेम्परेचर. आपण टेम्परेचर असं म्हणू. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे काय झाला, हा फिजिकल चेंज झाला. सो दिस इज फिजिकल प्रोसेस, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड, लिक्विड इंटू गॅसेस. these आर द फिजिकल स्टेट्स किंवा फिजिकल प्रोसेस. सो दिस फिजिकल प्रोसेसेस आर ऑकर्स और अकंपनीड बाय द चेंज इन एनर्जी. ओके. हे जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ते कशामुळे झाले, एनर्जीच्या चेंजमुळे झाले. सो दिस चेंज इन एनर्जीज इन फिजिकल प्रोसेस इज ऑल्सो स्टडीड इन केमिकल thermodynamic. Okay, so thermodynamic is concerned with the energy change in physical and chemical process. Okay, so thermodynamic is concerned with the energy changes in physical and chemical processes. Okay, now let us discuss terms used in thermodynamics. So there are basic terms in thermodynamics. So first term is system. Second important term is surrounding. These are the two important terms in thermodynamics. So what do we mean by system? Okay, suppose we have a beaker, and in beaker we carried out chemical reaction on heating, by heating. आपण हीट करून एखादी केमिकल रिॲक्शन बीकरमध्ये करतोय. सो दिस बीकर अँड अवर केमिकल रिॲक्शन इन बीकर इज अ सिस्टीम. सो इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. ओके, हा आपण युनिवर्समधला एक पार्ट घेतला आहे आणि त्याची आपण काय करतो, थर्मोडायनॅमिक स्टडी करतो आहे. सो सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच अंडर thermodynamic consideration or study. Okay, so system is a part of universe which under thermodynamic study thermodynamic स्टडी. समजा आपण चहा बनवतोय. ओके, तर जे तुम्ही भांडं घेतलं आहे त्यात तुम्ही पाणी, साखर, पावडर जे काही घेतलं आहे आणि हीट करत आहे. सो इट इज अ सिस्टीम. त्याला काय म्हणू आपण, सिस्टीम असं म्हणू. सो इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर
thermodynamic study or consideration. Okay, now the next is surrounding. So what is surrounding? It is the part of universe other than system where observations are made. हा सुद्धा एक युनिवर्सचा पार्ट आहे की जो सिस्टीम वगळता किंवा सिस्टीम सोडून जो पार्ट असेल युनिवर्सचा त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग म्हणतो. ओके, जिथे आपण काय करतो, ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्व करतो आहे तो पार्ट किंवा ऑब्झर्वेशन लिहितो आहे, ऑब्झर्व करतो आहे. ठीक आहे. सो समजा आपण चहा करत असू तर जो रूम आहे, किचन आहे आपला, तर तो जो किचन आहे तो काय असणार आहे, सराउंडिंग असणार आहे. अदर दॅन पार्ट ऑफ युनिवर्स, अदर दॅन द सिस्टीम किंवा आपण जी चहा करतो आहे भांडं असेल त्यामध्ये पाणी, साखर, पावडर असेल, त्याच्यात ते सोडून जो इतर पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग म्हणतो. सो सराउंडिंग इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन द सिस्टीम. Surrounding is a part of universe other than system where observations are made. Okay, so this is the important terms in thermodynamic. दोन महत्त्वाच्या टर्म आहेत आपल्याला किंवा थर्मोडायनॅमिकमध्ये, सिस्टीम आणि सराउंडिंग. ओके, सिस्टीम म्हणजे काय, तर जो आपण युनिवर्समधला पार्ट थर्मोडायनॅमिक स्टडीसाठी घेतो आहे तो पार्ट म्हणजे काय, सिस्टीम. अँड अदर पार्ट मीन्स the part other than the system of the universe is called surrounding. ठीक है. Now the type of systems. There are three type of system. First is open system. Second, closed system. And third type of system is isolated system. आपण वन बाय वन डिस्कस करू. ओके, what is open system? Okay, a system that can exchange both matter and energy with its surrounding is called open system. A system that can exchange both matter as well as energy with its surrounding. Is called open system. सो ज्या सिस्टीममध्ये दोन्ही मॅटर आणि एनर्जी ह्या एक्सचेंज केल्या जातात विथ इट्स सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होतात. म्हणजेच एनर्जी ही सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये जाऊ शकते किंवा सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये येऊ शकते. तसंच मॅटर हे सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये आणि सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये जाऊ शकतं किंवा एक्सचेंज होऊ शकतं. याला आपण ओपन सिस्टीम असं म्हणतो. समजा आपल्याकडे कप ऑफ टी आहे, चहा आहे आपल्याकडे समजा, आणि आपण तो चहाचाच ठेवला, चहाचा कप आपण समजा असाच ठेवला, तर तो काय होतो, हळूहळू थंड होतो. याचा अर्थ काय होतो की एनर्जी जी आहे ती सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होते, सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये जाते. तसंच चहा काय होतो, इव्हॅपरेट होतो. आपण बघितलं असेल तर वाफा निघून जातात चहामधून. याचा अर्थ मॅटर काय झाला, सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर झाला. ओके, सो इट इज ओपन सिस्टीम.
a cup of hot cup of tea placed in a room is open system. Okay, then ह्युमन बॉडी इज ऑल्सो अन ओपन सिस्टीम. ह्युमन बॉडी ही सुद्धा एक ओपन सिस्टीम आहे, बरोबर ना. आपण बघा आपल्याला उष्णता किंवा जर गरमी होत असेल तर आपल्यामधून एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते, बरोबर ना. एनर्जी ही काय होते, एक्सचेंज होते. तसंच मॅटर पण काय होत जातो, एक्सचेंज होत जातो. सो ह्युमन बॉडी इज ओपन सिस्टीम. लक्षात ठेवायचं, ह्युमन बॉडी ही कशी आहे, ओपन सिस्टीम आहे. सो अ सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी as well as energy with its surrounding is called open system. Now closed system. Okay, a system that can exchange only energy but not the matter with its surrounding is called closed system. ज्या सिस्टीममध्ये फक्त एनर्जी काय होते, एक्सचेंज होते, पण मॅटर एक्सचेंज होत नाही, अशा सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम म्हणतो. समजा आपण जो चहा जो आहे तो जर आपण काय केला, वरून बंद केला, सॉसरवरती ठेवला, तर काय होणार, फक्त एनर्जी एक्सचेंज होणार, पण त्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही. चहाचं इव्हॅपोरेशन होणार नाही, याचा अर्थ मॅटर का होत नाही, एक्सचेंज होत नाही, ट्रान्सफर होत नाही. फक्त चहा थंड होतो, म्हणजेच एनर्जी का होते, ट्रान्सफर होते. ठीक आहे. सो अ सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट द मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज सिस्टीम. अशा सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम असं म्हणतो. ओके. नाव द थर्ड टाईप इज आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम दॅट कॅनॉट एक्सचेंज एनर्जी ऑर मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. ज्या सिस्टीममध्ये एनर्जी किंवा मॅटर हे दोन्ही एक्सचेंज केले जात नाहीत किंवा होऊ शकत नाहीत, अशा सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. दोन्ही एक्सचेंज केले जात नाहीत, एनर्जी पण आणि मॅटर पण एक्सचेंज होत नाहीत, म्हणजे सिस्टीममधून बाहेर जात नाही किंवा बाहेरून सिस्टीममध्ये येत नाहीत, अशा सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं जातं. समजा आपण जो चहा जो आहे तो थर्मासमध्ये भरून ठेवला, थर्मासमध्ये ठेवला जर चहा, तर तो काय होत नाही, थंड होत नाही किंवा त्यामधून इव्हॅपोरेशन पण होत नाही. चहा इव्हॅपोरेट होत नाही, याचा अर्थ ती जी सिस्टीम आहे, अ टी प्लेस इन थर्मास, थर्मासमध्ये जी आपण टी ठेवली आहे, चहा ठेवली आहे, इट इज अ आयसोलेटेड सिस्टीम. आपण पूर्णपणे काय केलं आहे, सिस्टीमला आयसोलेट केलं आहे, सेपरेट केलं आहे फ्रॉम इट्स सराउंडिंग. कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही आहे एनर्जी किंवा मॅटरचं. लक्षात येतं आहे. सो दिस इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. त्याला आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं जातं. सो दीज आर द 3 डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम्स: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम्स. ओके. नाव द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम्स. आपण आता प्रॉपर्टीज बघू सिस्टीमच्या. बट बिफोर दॅट, थर्मोडायनॅमिक डील्स विथ ओनली प्रॉपर्टीज ऑफ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिकमध्ये मॅक्रोस्कोपिक सिस्टीम स्टडी केली जाते. मग सिस्टीम कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स. ओके, इज कॉल्ड मॅक्रोस्कोपिक सिस्टीम, नॉट अ मायक्रो. एका मॉलिक्युल्सचा किंवा एका ॲटॉम किंवा आयन्सची स्टडी केली जात नाही, तर असे बल्क ऑफ मॉलिक्यूल, अनेक मॉलिक्यूल, ॲटम्स, आयन्स याची काय केली जाते, स्टडी केली जाते. सो थर्मोडायनॅमिक इज डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. ओके. सो सच ए सिस्टीम हॅज अ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. अशा सिस्टीमच्या काही थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज असतात. त्याला आपण टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, व्हॉल्यूम, एनर्जी अँड सो ऑन, अशा मॅक्रोस्कोपिक सिस्टीमच्या प्रॉपर्टीज असतात. अँड दिस प्रॉपर्टीज आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. ह्याच्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम म्हणा, त्यानंतर एनर्जी म्हणा, किंवा इतर प्रॉपर्टीज असतील, त्या 2 प्रकारे काय केले जातात, क्लासिफाय केले जातात. सो देअर आर 2 टाईप ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ओके. त्यामध्ये फर्स्ट आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह
property. So what is extensive property? A property which depends on the amount of matter present in a system is called extensive property. जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे, त्याची व्हॅल्यू अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे, अशी प्रॉपर्टी म्हणजेच एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड, डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर present in a system is called extensive property. Is called extensive property. Okay, for example mass हे कसं आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण मास हे कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे, बरोबर ना. आपण अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढला, चेंज केला की मास काय होणार, चेंज होणार. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन्क्रीज केला की मास इन्क्रीज होणार, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिक्रीज केला की मास डिक्रीज होणार. सो मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर व्हॉल्यूम. So volume is extensive property. Volume changes with the change in amount of matter. मॅटरची अमाऊंट चेंज झाले की व्हॉल्यूम काय होतो, त्याचा चेंज होतो. ओके, सो आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ गॅस करस्पॉन्ड्स 22.414 dm³ व्हॉल्यूम. एवढा व्हॉल्यूम असतो 1 मोल गॅस घेतला तर. 2 मोल आपण गॅस घेतला समजा, 2 मोल ऑफ गॅस, त्याचं व्हॉल्यूम किती असेल, 2 × 22.414 dm³. सो व्हॉल्यूम चेंजेस विथ द अमाऊंट ऑफ मॅटर. गॅसची अमाऊंट आपण वाढवली 1 मोलने की काय होणार, व्हॉल्यूम हा दुप्पट होणार, बरोबर. सो व्हॉल्यूम इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे एखादा सबस्टन्स असेल तर त्यामध्ये जी काही एनर्जी असेल त्या सबस्टन्सची, त्याला इंटरनल एनर्जी म्हटलं आता. त्याची स्वतःची एनर्जी, बरोबर ना. मग ती इंटरनल एनर्जी वाढणार जेव्हा तुम्ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढवणार, किंवा कमी होणार जेव्हा तुम्ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय करणार, कमी करणार. लक्षात येतं आहे, जेवढा कमी अमाऊंट सबस्टन्स तेवढी त्याची इंटरनल एनर्जी कमी, जेवढा अमाऊंट जास्त सबस्टन्सची अमाऊंट जास्त तेवढी त्याची इंटरनल एनर्जी जास्त असणार. ओके, देन हीट कॅपॅसिटी. So heat capacity, it is the amount of energy that required to raise temperature of substance by 1 degree. एखादा सबस्टन्स आहे त्याचं तुम्हाला 1 डिग्रीने जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला जी दिली जाणारी एनर्जी आहे त्याला हीट कॅपॅसिटी म्हणतात. एखादा सबस्टन्स आपल्याकडे असेल 10 ग्रॅम असेल तर त्या 10 ग्रॅमचं सबस्टन्स जे काही टेम्परेचर आहे ते 1 डिग्रीने तुम्हाला वाढवायचं असेल. समजा 10 ग्रॅम सबस्टन्स आहे, त्याचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. ओके, 10 ग्रॅमचं 35 डिग्री सेल्सिअस आहे, ते तुम्हाला वाढवायचं आहे 1 डिग्रीने, म्हणजेच किती करायचं आहे, 36 करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे टेम्परेचर द्यावं लागेल, त्यासाठी जे काही टेम्परेचर लागेल किंवा हीट जी द्यावी लागेल, हीट आपण एनर्जी असं म्हणू, एनर्जी द्यावी लागेल, त्या एनर्जीला हीट कॅपॅसिटी म्हटलं जातं. 10 डिग्रीला जर तुम्हाला एक ठराविक हीट लागत असेल 1 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज करायला, तर 100ला काय लागेल, 100 ग्रॅम जर घेतलं
त्याचं 35°C टेम्परेचर आहे, ते 36 करायला तुम्हाला एनर्जी ही E1 आहे, ही E2 आहे. तर इथे एनर्जी तुम्हाला काय करावी लागेल, जास्तच द्यावी लागेल. सो E2 इज ग्रेटर दॅन E1. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन्क्रीज झाला की काय होणार, हीट कॅपॅसिटी इन्क्रीज होणार. सो हीट कॅपॅसिटी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, तर हीट कॅपॅसिटी आणि नंतर मोल ऑफ नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मोल्स इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नंबर ऑफ मोल्स पण कशी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आता नंबर ऑफ मोल्स कशावर डिपेंड आहेत. समजा आपल्याकडे 36.5 ग्रॅम HCl आहे, बरोबर आहे. 36.5 ग्रॅम HCl म्हणजेच किती मोल, 1 मोल ऑफ HCl, 1 मोल ऑफ HCl आहे. समजा मी तेच अमाऊंट वाढवलं असेल, समजा मी घेतलं 73.0 ग्रॅम HCl घेतलं, तर त्याचे मोल किती होणार, 2 मोल होणार, 2 मोल ऑफ HCl. सो नंबर ऑफ मोल्स चेंजेस विथ द चेंज इन अमाऊंट चेंज झाली, HCl किंवा कुठलाही सबस्टन्स घ्या, त्याची अमाऊंट चेंज झाली की नंबर ऑफ मोल्स काय होणार, चेंज होणार. सो नंबर ऑफ मोल इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, द नेक्स्ट वन, सेकंड टाइप ऑफ प्रॉपर्टी is intensive property. Intensive property. A property, आपण आता लिहू, a property which is independent of amount of matter, independent of the amount of matter in a system is called intensive property. Is called intensive property. So a property which is independent of the amount of matter in a system is called intensive property. ज्या प्रॉपर्टीची अमाऊंट ही किंवा ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही त्या अमाऊंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडंट आहे, डज नॉट डिपेंड्स, इंडिपेंडंट आहे. इट डज नॉट चेंजेस विथ द चेंज इन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट जरी चेंज झाला तरी ती जी प्रॉपर्टी आहे ती चेंज होत नाही, म्हणजेच त्या प्रॉपर्टीची जी मॅग्निट्यूड आहे ती चेंज होत नाही. अशी प्रॉपर्टी त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रेशर. ओके, प्रेशर. सो प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. ओके, आता आपण कसं ते बघू. समजा आपल्याकडे एक सिलेंडर आहे, हा सिलेंडर आहे एनक्लोज विथ गॅस. सिलेंडरमध्ये आपण गॅस घेतला आहे. आता इथे आपण P इज इक्वल टू किंवा PV इज इक्वल टू nRT हे आयडियल गॅस इक्वेशन वापरू. सो P इज इक्वल टू nRT/V असं इक्वेशन येईल. समजा आपण काय केला, या सिलेंडरमध्ये 2 भाग केले, डिवाइड केला. हा सिलेंडर 2 भाग केले तर काय होणार, अमाऊंट ऑफ मॅटर आपण काय केला, चेंज केला, बरोबर ना. हा 2 भाग केल्यामुळे काय होतं, अमाऊंट हाफ झालं. आता अमाऊंट हाफ झाल्यानंतर काय होणार की नंबर ऑफ मोल्स चेंज होणार, इकडे हाफ होणार आणि इकडे हाफ होणार. सो n इज इक्वल टू काय होईल, 1/2 इंटू n होईल. व्हॉल्यूम चेंज होणार, v इज इक्वल टू 1/2 इंटू v होणार, हाफ होणार व्हॉल्यूम. पण हा r जो रेट कॉन्स्टंट आहे तो सेम राहील, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार, टेम्परेचर चेंज होणार नाही. ठीक आहे.
सो इक्वेशन आपलं काय होईल बघा, P इज इक्वल टू 1/2 nRT बाय 1/2 V. 1/2 कॅन्सल होईल. P इज इक्वल टू nRT बाय V. सो हे दोन्ही सेमच आहेत, बरोबर ना. म्हणजे प्रेशर काय झाला, कॉन्स्टंट डज नॉट चेंजेस विथ द चेंज इन अमाऊंट. आपण अमाऊंट चेंज केली, गॅस सिलेंडर जो आहे तो डिवाइड केला, तर नंबर ऑफ मोल्स डिवाइड होणार, व्हॉल्यूम होणार, कारण व्हॉल्यूम नंबर ऑफ मोल्स ह्या दोन्ही कशा आहेत, इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे त्या चेंज होणार. टेम्परेचर हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ती कॉन्स्टंट राहणार. आणि इक्वेशन आपल्याला सेम मिळेल बघा, P इज इक्वल टू nRT बाय V, P इज इक्वल टू nRT बाय V. सो प्रेशर इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. देन टेम्परेचर इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजा आपल्याकडे 10 ml वॉटर आहे, याचं टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरला आहे 10 ml वॉटर. त्यातलं आपण समजा कमी केलं, 10 टू काय केलं, इथे 1 ml घेतलं, तर टेम्परेचर चेंज होईल का. 10 होतं आपल्याकडे, त्यातलं आपण कमी केलं आहे, त्याचं अमाऊंट कमी केलं आणि 1 ml घेतलं एका बिकरमध्ये. इथे 10 ml एका बिकरमध्ये होतं, त्यातलं आपण कमी केलं आणि काय केलं, 1 ml एका बिकरमध्ये घेतलं. दोघांमध्ये टेम्परेचरचा डिफरन्स येईल का, नाही. ह्याचं टेम्परेचर आणि ह्याचं टेम्परेचर हे काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. सो द टेम्परेचर डज नॉट चेंजेस विथ द चेंज इन अमाऊंट ऑफ द मॅटर, सो कॉल्ड इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलं जातं. ओके. त्यानंतर सरफेस टेन्शन आहे, विस्कॉसिटी आहे. सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी पण चेंज होत नाही. किती जरी तुम्ही ml मध्ये वॉटर किंवा कुठलंही लिक्विड चेंज केलं, त्याची अमाऊंट चेंज केली, तरी त्याची विस्कॉसिटी का राहते, सेम राहते. विस्कॉसिटी डज नॉट चेंजेस विथ चेंज इन अमाऊंट ऑफ द मॅटर. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. ओके. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, हा काय असतो, कॉन्स्टंट राहतो. किती जरी तुम्ही सबस्टन्स चेंज केलात. आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा किती सबस्टन्सचा घेतो बघितलं आहे ना, आपण एक्सपेरिमेंट केला आहे. त्यामुळे एक मायन्यूट क्वांटिटीमध्ये घेतो आपण सबस्टन्स, आणि त्याच्यावरून ठरवतो की त्या सबस्टन्सचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट हा असेल. ठीक आहे. त्यामुळे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे काय होत नाहीत, चेंज होत नाहीत विथ द चेंज इन अमाऊंट ऑफ द मॅटर. So these are intensive properties. So this is about the type of properties, intensive and extensive properties. State functions. Now suppose we have microscopic system having measurable properties, pressure, volume and temperature. Now such properties are known as state variables. त्यांना स्टेट व्हेरिएबल म्हटलं जातं. कोणकोणत्या प्रॉपर्टी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर एक्सेट्रा. These measurable properties are known as state variable. This set of the state variable describe current state of a system. आता आपण समजा हा एक सेट घेतला असेल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरचा, तर हे जे स्टेट व्हेरिएबल आहेत ते काय करतात, आपल्याला त्या सिस्टीमचा ची करंट स्टेट डिस्क्राईब करतात. ओके. किंवा करंट कंडिशन डिस्क्राईब करतात. सपोज द सिस्टीम हॅव प्रेशर P1, volume V1 and temperature T1. So this set of state variable describe the current state of the system, and the state is initial state. Initial state. समजा इनिशियल स्टेट आहे की जिथे प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 आहेत. सो द सिस्टीम remain in given state as long as the state variable remain constant. जोपर्यंत हे स्टेट व्हेरिएबल कॉन्स्टंट आहे तोपर्यंत ही सिस्टीम जी आहे ती काय होते, त्याच स्टेटमध्ये राहते. म्हणजे समजा इनिशियल स्टेट असेल तर ती इनिशियल स्टेटमध्येच राहणार. इफ वन ऑर मोर व्हेरिएबल चेंजेस,
समजा एक किंवा त्यापेक्षा जास्त व्हेरिएबल चेंज झाले, समजा आता इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज झाला, तर सिस्टीम काय होईल, चेंज इन टू न्यू स्टेट. सिस्टीम एक नवीन स्टेटमध्ये चेंज होणार. नाव इफ प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस टू P2 and V2, so temperature is also T2, then the system goes into new state. If one or more variable changes, जर आपण एक किंवा दोन व्हेरिएबल चेंज केले तर सिस्टीम काय होते, नवीन स्टेटमध्ये ट्रान्सफर होते. अदरवाईज इट रिमेन्स इन गिवन स्टेट. नाहीतर ती आपल्या स्टेटमध्ये राहणार. जोपर्यंत याचे व्हेरिएबल चेंज होत नाहीत तोपर्यंत सिस्टीम एका ठराविक स्टेटमध्ये राहते. समजलं. व्हेरिएबल चेंज झाले की सिस्टीम काय होणार, न्यू स्टेटमध्ये ट्रान्सफर होणार. सपोज दिस इज फायनल स्टेट, फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. सो दी व्हॅल्यूज ऑफ दिस प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. ह्या ज्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज आहेत किंवा ह्या जी प्रॉपर्टीज आहेत त्या करंट स्टेटवर डिपेंड आहेत. बरोबर ना. P2, V2, T2 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फायनल स्टेटवर डिपेंड आहेत. इनिशियल स्टेटमध्ये त्यांची व्हॅल्यू डिफरंट आहे, P1, V1, T1. सो द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द करंट स्टेट ऑफ सिस्टीम इज नोन ॲज अ स्टेट फंक्शन. लक्षात आलं. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम, करंट स्टेट ऑफ द सिस्टीम, and it is independent on path followed to attain it is called state function. आपण state function म्हणजे काय ते लिहू, the property which depends on the state of system, and independent on किंवा independent of a path followed to attain it is known as state function. So here the pressure is state function because it depends on current state of the system. It does not depends on path followed to reach that state. समजा आपण P1 to P2 प्रॉपर्टी चेंज झाली तर ही जी प्रॉपर्टी आहे ती कशावर डिपेंड आहे, करंट स्टेटवर डिपेंड आहे, ती या पाथवर डिपेंड नाही आहे. सो प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, दीज आर द स्टेट फंक्शन बिकॉज दे आर व्हॅल्यूज ऑर दे आर डिपेंड्स ऑन द करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. ओके. सो ज्या प्रॉपर्टीज करंट स्टेट ऑफ द सिस्टीमवर डिपेंड असतात अशा प्रॉपर्टींना आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन्स असं म्हणतो. ओके. समजा आपल्याकडे 10 cm³ वॉटर आहे, त्याचं वॉटरचं व्हॉल्यूम 10 cm³ आहे, 25 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे 1 atm. सो दिस इज करंट स्टेट ऑफ वॉटर. सो वॉटर ॲट 1 atmospheric pressure and 25 degree Celsius, 10 ml water has a पर्टिक्युलर स्टेट. ते लिक्विड स्टेटमध्ये असते. ओके. लिक्विड स्टेट ऑफ वॉटर. ना सपोज द प्रॉपर्टी ऑफ दिस व्हेरिएबल चेंजेस किंवा आपण ह्या समजा व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टी चेंज केल्या. आपण समजा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस केलं, प्रेशर इन्क्रीज होणार, समजा 2 atm असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर ठेवला तर व्हॉल्यूम काय होणार, त्याचा इन्क्रीज होणार. समजा व्हॉल्यूम झाला त्याचा 12 cm³. सो दिस इज अनदर स्टेट ऑफ सिस्टीम ऑर वॉटर. ही एक वॉटरची स्टेट होईल. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या करंट स्टेटवर डिपेंड आहे. आता इथे आईस असेल,
0 डिग्री सेल्सिअसला आईस होतो. सो दिस इज द करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. सो द प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. व्हॉल्यूम, त्यानंतर टेम्परेचर, प्रेशर, these are the state function because their values are depends on the current state of the system. It does not depends on the path followed to reach that state particular. ओके, समजा इथून ही स्टेट इथे या स्टेटमध्ये कन्वर्ट झाली आहे, त्या पाथवर डिपेंड नाही आहे, तर करंट स्टेटवर काय आहेत, त्या प्रॉपर्टी डिपेंड आहेत, त्यामुळे त्यांना स्टेट फंक्शन असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द स्टेट फंक्शन. अँड द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच आर डिपेंड्स ऑन पाथ इज नोन ॲज पाथ फंक्शन. जी प्रॉपर्टी पाथवर डिपेंड आहे त्याला पाथ फंक्शन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पाथ फंक्शन. सो प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन पाथ इज नोन ॲज पाथ फंक्शन. तर पाथ फंक्शनमध्ये कोणतं आहे? डब्ल्यू वर्क आणि हीट. दीज आर द टू पाथ फंक्शन. ही कशी आहेत? दोन पाथ फंक्शन आहेत. ती का आहेत, कशी आहे ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. नाव thermodynamic equilibrium. So what is meant by thermodynamic equilibrium? Now consider here certain amount of gas is enclosed in a cylinder having volume V1, pressure P1 and temperature T1. ओके, एक ठराविक अमाऊंटमध्ये आपण गॅस घेतला आहे ज्याचं व्हॉल्यूम आहे V1, प्रेशर आहे P1 आणि टेम्परेचर आहे T1. ओके, नाउ these are the state functions. So he state function आहे. So this state function remain constant as long as the piston is motionless and no heat exchange takes place. जोपर्यंत हे पिस्टन काय मोशनलेस आहे, एका जागी स्थिर आहे, तोपर्यंत ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय असणार? कॉन्स्टंट असणार, त्यांच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार. ओके, नाउ सच अ स्टेट इज नोन ॲज इक्विलिब्रियम स्टेट. इक्विलिब्रियम स्टेट, याला इक्विलिब्रियम स्टेट म्हटलं जातं. नाउ मूव द पिस्टन इन अपवर्ड डिरेक्शन सो दॅट द गॅस एक्सपांड. आपण समजा हे पिस्टन अपवर्ड डिरेक्शनला मूव केलं तर का होणार? गॅस हा एक्सपांड होणार. नाउ ड्युरिंग दिस मुवमेंट द इक्विलिब्रियम स्टेट इज डिस्टर्ब. जेव्हा तुम्ही हे पिस्टन इथपर्यंत मूव कराल त्या मुवमेंटमध्ये काय होणार? इक्विलिब्रियम हा डिस्टर्ब होणार. दिस स्टेट फंक्शन डू नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू. त्यांच्या व्हॅल्यू काय असणार आहेत? फिक्स नसणार आहेत, बरोबर ना. इथून इथपर्यंत मूव्ह करत असताना ह्याच्या व्हॅल्यू काय होत जातील? चेंज होत जातील. अँड वेन द पिस्टन इज स्टॉप हिअर, जेव्हा आपण इथे पिस्टन स्टॉप करू द सिस्टीम अटेन न्यू इक्विलिब्रियम. सिस्टीम काय करेल? एक नवीन इक्विलिब्रियम अटेंड करेल. सो इथून इथपर्यंत ही जी कंडिशन असेल दिस कंडिशन इज कॉल्ड नॉन इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम. म्हणजे इथून इथपर्यंत मूव्ह होईपर्यंत जी सिस्टीम आहे ती नॉन इक्विलिब्रियम स्टेट काय करेल? अटेंड करेल. याच्या व्हॅल्यू काय असतील? कॉन्स्टंट नसतील, बरोबर ना. याच्या व्हॅल्यू फिक्स नसतील, त्या काय होत जातील? चेंज होत जातील. सो दिस कंडिशन इज नोन ॲज नॉन इक्विलिब्रियम स्टेट ऑफ द सिस्टीम. सो वेन द पिस्टन इज स्टॉप द प्रॉपर्टी स्टेट फंक्शन अटेंड अ न्यू व्हॅल्यूज. स्टेट फंक्शन्स काय करतील? एक नवीन व्हॅल्यू अटेंड करतील अँड सिस्टीम ऑल्सो अटेंड न्यू इक्विलिब्रियम स्टेट. ओके, सो व्हॉट इज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम? अ सिस्टीम इज सेड टू हॅव thermodynamic equilibrium when the state function of the system do not change with time. जोपर्यंत स्टेट फंक्शन चेंज होत नाहीत तोपर्यंत काय असणार आहे? सिस्टीम एका इक्विलिब्रियम स्टेटला असेल, त्या इक्विलिब्रियम स्टेटला थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट असं म्हटलं जातं. ओके, सो this is called thermodynamic equilibrium state. So thermodynamic equilibrium
a system is said to have or said to be in thermodynamic equilibrium when its state functions do not change with the time. जोपर्यंत स्टेट फंक्शन चेंज होत नाहीत तोपर्यंत सिस्टीम काय असेल, एका स्टेटमध्ये असेल किंवा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल, त्याला थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट असं म्हटलं जातं. ॲज लॉंग ॲज द व्हेरिएबल चेंजेस सिस्टीम अटेन न्यू इक्विलिब्रियम स्टेट. ओके, so this is about thermodynamic equilibrium. So नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो टुडे दिस इज इनफ. ओके.